नमस्कार, मी विजय सुरासे. इनलाइट फाउंडेशन व एजिवामध्ये आपले हार्दिक स्वागत. बांधवांनो, नुकतंच महाराष्ट्र शासनाने म्हणजे आपल्या शिक्षण विभागाने महाराष्ट्रामध्ये 40,000 शिक्षकांचे पदे भरणार आहेत अशी परिपत्रक काढलं. पण बांधवांनो, शिक्षक व्हायचं म्हटलं की सर्वात प्रथम आपल्याला TET परीक्षा म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा पास असणं आवश्यक आहे. मग ही नेमकी परीक्षा कशी आहे, या परीक्षेचा अभ्यासक्रम कसा आहे आणि या परीक्षेमध्ये यश कसं संपादन करायचं याविषयी आपण आज सखोल चर्चा करूया. तर बांधवांनो, ही परीक्षा सर्वात प्रथम केंद्रामध्ये म्हणजे केंद्र सरकार आयोजित करायचं. ही परीक्षा सर्वात प्रथम 2011ला केंद्राने घेतली आणि साधारणतः आजपर्यंत 2011 ते 2021 या 10 वर्षामध्ये जर आपण विद्यार्थ्यांचा या परीक्षेमध्ये पास होण्याचा जर रेशो बघितला तर हा फक्त 1.5 ते 2% विद्यार्थ्यांनाच या परीक्षेमध्ये यश येतं. मग त्यानंतर ही परीक्षा 2013ला महाराष्ट्रामध्ये आयोजित करण्यात आली आणि याही परीक्षेमध्ये म्हणजेच महाराष्ट्र टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2013च्या परीक्षेमध्ये जवळपास हाच रेशो महाराष्ट्रातसुद्धा राहिला. मग याचं नेमकं कारण काय आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत. कारण होतं काय की DED आणि BED या दोन्ही परीक्षेचा सिलेबस हा वेगवेगळा आहे, परंतु बहुतांश विद्यार्थ्याला वाटतं की हे सारखंच आहे, हे एकच आहे. दुसरं एक कारण की नेमकं या परीक्षेचे 2 पेपर असतात. पेपर क्रमांक 1 1ली ते 5वी आणि पेपर क्रमांक 2 6वी ते 8वी. ह्या दोन्ही परीक्षेचा सिलेबसमध्ये म्हणजेच अभ्यासक्रमामध्ये मोठा बदल आहे. तो आपण काय करूया याकडे बघूया. चला तर मग या स्क्रीनवरती तुम्हाला काही एक तक्ता दिसेल. या तक्त्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की इयत्ता 1ली ते 5वी हा जो काही सिलेबस आहे या सिलेबसला प्राथमिक स्तर असे म्हणतात. म्हणजे ज्या व्यक्तीचं DED झालेलं आहे किंबहुना ज्यांचं BED होऊन ज्यांना परत आता 1ली ते 5वीवर काम करायचं आहे ते ही परीक्षा काय करू शकतात, देऊ शकतात. तर बांधवांनो, या परीक्षेमध्ये म्हणजे पहिल्या पेपरमध्ये जो काही प्रश्नपत्रिकेचा आराखडा आहे त्यामध्ये एकूण जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आहे बांधवांनो 150. या 150 प्रश्नांना एकूण जो काही वेळ दिलेला आहे तो 2 तास 30 मिनिटे म्हणजेच जवळपास 150 मिनिटे. आणि याच्यासाठी जे काही गुण आहेत ते सुद्धा किती आहे, 150 आहे. म्हणजे आपल्या लगेच लक्षात येतं बांधवांनो की एकूण 150 प्रश्न, त्याला लागणारा वेळ 150 मिनिटे आणि मिळणार गुण किती, 150च. परंतु पास व्हायला एवढे गुण लागतात का? अजिबात नाही. या 150 गुणापैकी फक्त पास होण्यासाठी बांधवांनो फक्त 90 गुण लागतात. आणि ते पण SC असेल, ST असेल, OBC असेल किंवा जे इतर आरक्षणाचे घटक आहेत NT, NTD, VJNT या सर्वांना फक्त 150 पैकी फक्त 83 गुणच काय करतात, पास होण्यासाठी लागतात. मग तरीसुद्धा नेमकं विद्यार्थ्यांना अपयश कुठं येतं किंवा अपयशाचं नेमकं कारण काय आहे, काच 2% फक्त काय लागतो, TET CTET या परीक्षेचा निकाल लागतो, ते आपल्याला काय करायचं आहे आजच्या या चर्चेतून जाणून घ्यायचं आहे. कारण तुम्ही जे स्वप्न पाहताय की आता महाराष्ट्र शासन 40,000 शिक्षकांचे पदे भरणार आहेत, परंतु बांधवांनो जर TET परीक्षात जर तुम्ही पास नसेल तर त्या 40,000 पदांकरता तुम्हाला अर्जच भरता येणार नाही. नुकतीच महाराष्ट्र शासनाने 2017-18 मध्ये जी काही
टेट म्हणजे जी काही अभियोग्यता परीक्षा घेतली त्या परीक्षेला अटच होती की जे TET पास झालेले विद्यार्थी होते तेच या टेट म्हणजेच शिक्षक अभियोग्यता परीक्षेमध्ये बसण्यास पात्र झाले होते. म्हणून अनेक अशा 1-2 मार्काने पात्रता परीक्षा पास न होणाऱ्या विद्यार्थ्यांवरती खूप मोठा काय झाला आहे, अन्याय झाला असं म्हणता येईल किंवा त्यांचा चान्स गेला असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून बांधवांनो, आता येणाऱ्या ह्या जी काही 40,000ची पदभरती आहे याच्यामध्ये आपल्याला चांगलं यश मिळावं त्याकरता बांधवांनो हा सिलेबस नेमका काय आहे आणि नेमकं कसा अभ्यास केला पाहिजे, यासाठी कुठले पाठ्यपुस्तक वाचले पाहिजे, कुठले संदर्भ ग्रंथ वाचले पाहिजे हे आपण बघूया. तर सगळ्यात आपण पेपरचं पान जर पलटलं आणि पहिलं पेज बघितलं तर बांधवांनो आपल्या लक्षात येतं की बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा एक काय आहे विषय आहे. आणि तुमच्या लगेच लक्षात येतं मानसशास्त्र म्हटलं की काय, की तुमचं DED असेल किंबहुना तुमचं BED असेल, या दोन्हीही पदवी अभ्यासक्रमामध्ये मानसशास्त्र हा स्वतंत्र विषय असायचा 100 मार्काचा. आणि बहुतांश विद्यार्थ्याला DED BEDला या 100 पैकी जवळपास 85पेक्षा जास्तच गुण मिळालेले आहे. परंतु तोच विषय जेव्हा या TET परीक्षेमध्ये येतो बांधवांनो त्यावेळेस मात्र विद्यार्थ्याला मार्क खूप कमी पडतात. त्याचं एकमेव कारण आहे की DED आणि BEDला पूर्ण विषय हा मानसशास्त्राचा असायचा आणि TET परीक्षेला फक्त या ठिकाणी मानसशास्त्राच्या अनेक विविध शाखापैकी फक्त बालमानसशास्त्र म्हणजे ज्या परीक्षेमध्ये 6 ते 12 वयोगटातील बालकाच्या अध्ययन आणि अध्यापनाचा अभ्यास दिलेला आहे तोच घटक इथं किती मार्काला आहे, 30 मार्काला. परंतु आमचे विद्यार्थी पूर्ण मानसशास्त्राचा अभ्यास करतात, हा सिलेबसच पूर्ण नाही आहे. त्या सिलेबसपैकी फक्त बालमानसशास्त्र म्हणजे वयोगट 6 ते किती 12 याच वयोगटाचा तुम्हाला काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. या वयोगटावरती कुठल्या कुठल्या शास्त्रज्ञांनी काम केलेलं आहे त्याचा आपल्याला अभ्यास आहे. या वयोगटासाठी कुठल्या अध्यापन पद्धती काय आहे पूरक आहे, कुठले अध्ययन तंत्र, कुठले मूल्यमापन तंत्र महत्त्वाचे आहे त्याचा अभ्यास या विषयात येतो. आणि बांधवांनो हा जर परीक्षा भूमिक जर अभ्यास केला तर 30 पैकी 30 मार्क मिळतात. आता तुम्ही म्हणता याचे मास्तर काही सांगायला लागले. बांधवांनो 2013ला औरंगाबादमध्ये जेवढे काही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आहे किंवा अकॅडमी आहे त्या सर्व अकॅडमीला मी 2013ला मार्गदर्शनासाठी शिकवायला असायचो. माझं एक संपूर्ण बालमानसशास्त्र नावाचं काय आहे पुस्तकसुद्धा मार्केटमध्ये आहे. त्या पुस्तकातील किंवा मी जे मार्गदर्शन करतो ईश्वराच्या कृपेने आणि सातत्याने माझं DED BED MAD MA झाले असल्याने गेल्या 2009 पासून ते 2021पर्यंत गेले 13-14 वर्षापासून या विषयात अध्यापन आणि अध्ययन करत असल्या कारणाने मी तुम्हाला सांगतो 2013च्या परीक्षेत कुठल्याही तुमच्या मित्राला विचारा की औरंगाबादमधील विजय सुराशे सरांचं जे बालमानसशास्त्रचं जे पुस्तक आहे आणि सरची शिकवण्याची जी पद्धत आहे तर या संपूर्ण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयात 30 पैकी विद्यार्थ्याला 30 गुण मिळालेले आहे. फक्त प्रश्न हा येतो की परीक्षेत काय विचारलं जाणार आहे आणि हा शिक्षक पात्रता परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे आणि मागील या संदर्भातील कसे कसे प्रश्न होते. म्हणजे जवळपास मी माझ्या त्या पुस्तकात आणि शिकवताना 2006ला बांधवांनो DED BEDचा सिलेबस बदलला. 2006 ते 2013 पर्यंतचे जेवढे काही DED BED वेगवेगळ्या विद्यापीठाचे प्रश्न होते ते प्रश्न त्याच्यामध्ये समाविष्ट केल्यामुळे आणि सेटनेटमधले जे काही प्रश्न आहेत कारण जो दुसरा पेपर असतो त्याची काठिण्य पातळी थोडी मोठी असते
म्हणून 2006 ते 2013 आलेल्या सर्व DED BEDच्या प्रश्नांचा समावेश त्यामध्ये असल्या कारणाने विद्यार्थ्याला 30 पैकी 30 काय पडतात, मार्क पडतात. म्हणून बांधवांनो, आधी आपल्याला शिकून हे घ्यायचं आहे ह्या लेक्चरमधून की बालमानसशास्त्रात पूर्ण मानसशास्त्राचा अभ्यास नसून फक्त वयोगट 6 ते 12 या वयोगटाचा आपल्याला चिकित्सक आणि अभ्यास पूर्ण असा अभ्यास करायचा आहे की जेणेकरून आपल्याला 30 पैकी 30 मार्क मिळतील. आणि मी तुम्हाला छाती ठोकपणे आत्मविश्वासाने सांगतो, कितीही सर्वसामान्य विद्यार्थी असेल DED BEDचा, त्या मुलाला ह्या विषयात कमीत कमी, मी म्हणतो कमीत कमी, फक्त त्यांनी माझे लेक्चर जरी ऐकले आणि मी जे संदर्भ ग्रंथ सांगेल त्याचा अभ्यास जर केला, अवघ्या 10-12 दिवसात त्या विद्यार्थ्याला 25 मार्क पडू शकतात. हार्डली 10-12. कारण या विषयाचा ऑलरेडी तुम्ही 2 वर्ष अभ्यास केलेला आहे, तुम्हाला त्या सर्व संकल्पना माहिती आहे. पण नेमकी परीक्षाचा फॉर्म भरल्यानंतर परीक्षेच्या दिवसापर्यंत आपण काय करतो, काय वाचतो, हे स्मरणात ज्या गोष्टी राहतात किंवा 1 महिन्याच्या कालावधी एबिंगहॉस नावाचे शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे, 1 महिन्यामध्ये साधारण तुम्ही जेवढं वाचलं आहे ना त्याच्या 80% हे 1 महिन्यापर्यंत लक्षात राहतं. 1 महिन्यापर्यंत. मग आपण जर बघितलं विद्यार्थ्यांनो, 30% जर आपण 80% केले तर नक्की 24-26 मार्क तुम्हाला या परीक्षेमध्ये पडतात. म्हणून मी सांगतो, साधारण विद्यार्थी हो, साधारण विद्यार्थी, आणि आपण अभ्यास करताना सुद्धा एकदम परीक्षाभिमुख आणि वैशिष्ट्यपूर्ण असे तक्त्यामध्ये करणार आहे. कारण तुम्हाला फापट पसारा आणि पुस्तकं वाचायची आवश्यकता नाही आहे, काहीच नाही आहे. तुम्ही ऑलरेडी शिक्षक आहात. तुम्ही DED BEDला 85, 80, 90% तुम्हाला पडलेले. मला खूप अभिमान आहे DED BEDच्या विद्यार्थ्यांवरती. आज महाराष्ट्रामध्ये जेवढे काही स्पर्धा परीक्षा, सरळ सेवा, तलाठी, ग्रामसेवक असेल, PSI ST असेल, किंबहुना राज्यसेवा आणि UPSC असेल, यामध्ये जे काही विद्यार्थी लागलेले ना ते सर्व DED आणि BEDचे विद्यार्थी 2010 पासून ते 2018पर्यंत डंका हा DED BEDच्या विद्यार्थ्यांचा आहे. पण काय आहे, तुझं आहे तुझं पासी तरी तू जागा भुललासी, असं तुकाराम महाराज म्हणतात. तुमच्यापाशी आहे, तुम्ही ते घेतलेलं नॉलेज आहे, परंतु नेमकं धावपळीमध्ये किंवा अनेक रोजगाराच्या उपलब्धतेमुळे शाळेत शिकवायचं असेल किंवा कोचिंग क्लासमध्ये शिकवायचं असेल, यामध्ये तुम्हाला वेळ मिळत नाही आहे आणि थोडासा अहमपणा असतो. माझं DED झालेलं आहे, मी करण 2-3 दिवसात होऊन जाईल. मग यामध्ये काय होऊन जातं, ते बांधवांनो तुम्हाला अपयश येतं. पण आता वेळ खूप आहे. जरी ही परीक्षा 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबरच्या दरम्यान ही घेतली जाणार असेल तर जवळपास आपल्याकडे नाही म्हटलं तरी 2 महिने आहे. डिसेंबरमध्ये जरी घेतली गेली 31ला, तर ह्या 2 महिन्यामध्ये मी असं सांगतो की तुम्हाला 30 पैकी 30 मार्क नक्की पडणार. तर चला, आता आपण चर्चा कुठली केली, संपूर्ण बालमानसशास्त्र. यातनं एकच लक्षात घेतलं आपण की मानसशास्त्राचा अभ्यास न करता आपल्याला बालमानसशास्त्राचा करायचा आहे. म्हणून पुस्तकं वाचताना आवर्जून तुम्हाला बालमानसशास्त्र हाच, कारण आज मार्केटमध्ये अनेक अशी पुस्तकं आहे तर डायरेक्ट मानसशास्त्र नाव दिले. मानसशास्त्र ही खूप मोठी संकल्पना आहे, त्यातील फक्त बालमानसशास्त्रच आपल्याला अभ्यासाला आहे. ठीक आहे. आणि पूर्ण बालमानसशास्त्र जो माझा पुढचा व्हिडिओ असेल त्यामध्ये मी नक्की आवर्जून त्यात फक्त बालमानसशास्त्राविषयी चर्चा करेल. आता दुसरा एक अति जमेची बाजू आणि तुम्ही लहानपणापासून जो विषय शिकत आलेले आहात ती म्हणजे भाषा क्रमांक 1. म्हणजेच आपण महाराष्ट्रात राहतो म्हणून आपली मातृभाषा बांधवांनो ही मराठी आहे. त्यामुळं जी मातृभाषा आहे किंवा प्रथम भाषा आपण त्याला म्हणतो ती मराठी, हा सुद्धा तुम्हाला बालमानसशास्त्रासारखा जमेचा विषय आहे. कारण तुम्ही सातत्याने विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करता किंवा स्पर्धा परीक्षा देत असाल, त्यामुळं मराठी विषयाचा अभ्यास तुम्ही सातत्याने करता. म्हणून मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला 30 प्रश्न या ठिकाणी दिलेले बहुपर्यायाचे आणि त्यामध्ये तुम्हाला 30 गुण मिळायला खूप चान्स आहे, खूप चान्स आहे. कारण बांधवांनो, मग आता या ठिकाणी काय असतं माहिती का, 3 प्रकारामध्ये हे मराठी व्याकरण आहे. इतर स्पर्धा परीक्षापेक्षा हे थोडंसं वेगळं आहे. मागच्या प्रश्नपत्रिका बघितल्या, CTETची प्रश्नपत्रिका बघितली, म्हणजे केंद्र आणि राज्य या दोन्ही प्रश्नपत्रिका आपण जर बघितल्या ते मराठी विषय हा 3 विभागामध्ये काय केलेला माहिती का, भागलेला आहे.
पहिला म्हणजे तो तुमचा गद्य आणि दुसरा म्हणजे तुमचा पद्य आणि तिसरा बांधवांनो तुमचं व्याकरण. आता होतंय काय, आमचे मास्तर म्हणजे तुम्ही काय करता, डायरेक्ट एखादं व्याकरणाचं पुस्तक घेताना अभ्यास करत बसता. 30 गुणांसाठी हा विषय आहे मराठी, आणि याच्यामध्ये मग तुम्हाला गद्य उताराची चांगली सवय पाहिजे. त्यामध्ये गद्यावरती 5 प्रश्न तुम्हाला काय करतात ते देतात. मग आता त्यामध्ये तो गद्य म्हणजे तो उतारा तिथं वाचायचा आणि त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. त्यानंतर पद्य उतारात तुम्ही तो कविता असेल ती वाचायची, आकलन करायचे आणि तिच्यावरती काय करायचे 5 मार्क सोडायचे. म्हणजे 5 अधिक 5 म्हणजे किती 10, आणि उरलेले 20 मार्क काय बांधवांनो व्याकरणाला आहे. त्यापैकी सुद्धा ह्या 20 मध्ये 5 मार्क हे तुमचे शब्द भंडार म्हणजेच शब्द साठ्याला किंवा शब्दांना येतात. समानार्थी शब्द असेल, विरुद्धार्थी शब्द असेल, किंबहुना तुम्हाला अनेक जे काही शब्दसिद्धी असेल, शब्दाच्या जाती असतील, यावरती 5 ते 6 प्रश्न येतात. मग आपण काय करतो लगेच काळ, प्रयोग, संधी, वाक्यपृथक्करण, त्या ठिकाणी आणखीन तुमचं शब्दाच्या जाती या घटकावरती तुम्ही वेळ जास्त देता आणि हे 10 मार्क तुमची काय होते माहिती का कमी होते. म्हणून मी बघितलं आहे बऱ्याच वेळा की ज्या मुलाची तलाठी तो झाला आहे किंवा ज्या मुलाला मराठी ज्याचं पक्का आहे किंवा PSI STI त्या मेन्स त्या मुलांनी दिलेली आहे, पण TETमध्ये ते मुलं नापास झालेले मी पाहिलेले. कारण हा शिक्षकासाठी ही परीक्षा आहे. इथं फक्त ज्ञान आवश्यक नाही आहे, ज्ञानाबरोबर तुमचं अध्यापन कौशल्यसुद्धा आवश्यक आहे. म्हणून गद्य, पद्य आणि व्याकरण म्हणजे राज्यसेवा आणि UPSC. इथं प्रश्न तुम्हाला राज्यसेवा UPSC लेवलचे येणार आहे. ही काही असा एखादा कारकून निवडायचं नाही काम करायला, तुम्हाला या भारताचं भविष्य घडवायचं आहे. त्याच्यासाठी असलेला तो कौशल्यपूर्ण असा शिक्षक निवडायचा आहे. म्हणून गद्य, पद्य आणि व्याकरण आणि या तिन्हींचा जर बांधवानं तुम्ही अभ्यास केला तर मी सांगतो हुशार मुलाला 30 पैकी 30 मार्क मिळू शकतात. आणि जो आपला सर्वसाधारण सामान्य शिक्षक आहे, विद्यार्थी आहे, त्याला कमीत कमी 25चं कुठं गेले नाही बुवा. किती 25 म्हणजे सर्वात साधारण व्यक्ती जर पाहिला बालमानसशास्त्रातसुद्धा आपल्याला 25 मार्क पडू शकतात आणि या मराठी विषयातसुद्धा 25 मार्क पडू शकतात. मी कमीत कमी म्हणतोय, सर्वाधिक जास्त असू शकतात. जसं मी मराठीचं सांगितलंय बांधवांनो तसंच तुमचं कशाचं आहे, ही द्वितीय भाषा म्हणजेच किंवा आपण त्याला तृतीय भाषा म्हणतो. इथं द्वितीय दिलंय, परंतु बहुतांश वेळा ही द्वितीय भाषा आपली काय आहे ती तृतीय आहे खऱ्या अर्थाने, परंतु इथं अभ्यासक्रमात दिले असल्या कारणाने तर इथं इंग्रजी हा काय असतो विषय असतो द्वितीय भाषा म्हणून या ठिकाणी आपल्याला दुसरी भाषा. तर ह्या इंग्रजीचा सुद्धा आपण जर अभ्यास केला तर इथं सुद्धा असंच आहे. मुलं काय करतात, टेन्स, पार्ट ऑफ स्पीच, तुमचं डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच किंवा चेंज द व्हॉइस किंवा ॲज सून ॲज, नो सूनर दॅन, हार्डली व्हेन किंवा वाक्यपृथक्करण किंवा ट्रान्सलेशन वाक्याचे याचा अभ्यास करत बसतात आणि परत अपयश येतं. अरे बांधवांनो, जर मराठी पक्की असेल ना, इंग्रजी पक्क करायला 1 महिना खूप झाला. 1 महिना फक्त वाचता यायला पाहिजे इंग्रजी. आणि जे DED BEd झालेले अर्थातच त्यांना 10वी 12वीला हे 80-85% पडलेले आणि त्यांना DED BEdला 85% पडलेले. तिथं तर इंग्रजीचा स्पेशल पेपर असतो DEdला, BEdला सुद्धा मेथडला स्पेशल इंग्रजीचा 100 मार्काचा पेपर. तुम्ही त्या 100 पैकी 80-85 मार्क पडता. इथं या व्याकरणला येणार नाही का. पण होतं काय की आपण लगेच इंग्रजीचं पुस्तक घेऊ, एक लगे MPSC सारखा अभ्यास करू. अरे परीक्षेत विचारतात पॅसेज आणि पद्य आणि त्याचे 10 मार्क आणि इकडे उरलेले 20 मार्क तुमचे व्याकरण आणि शब्दांचे. मग इथं गफलत होती, घाई गडबड होती आणि जवळपास 150 प्रश्न म्हणजे माझ्या माहितीनुसार हो मी जे काय बोलतोय ते लक्ष द्या ना, तुमची UPSC ना तुमची MPSC याच्यामध्ये एवढे प्रश्नच नसतात. CSATमध्ये सुद्धा 80 प्रश्न असतात 200 मार्काला आणि 2 तास असतात. इकडे 150 प्रश्न आहे, सुटत नाही ते चांगल्याला. राज्यसेवा म्हणजे तुम्ही क्लास 1 अधिकारी, क्लास 2 अधिकारी होणाऱ्या परीक्षेमध्ये 80 प्रश्न आहे 200 मार्काला.
इथं आपल्याला किती प्रश्न आहेत? 150. म्हणून इथं थोडं MPSCत तुम्ही बादशाह असतान, इकडं TET परीक्षेत नाही. फक्त महाराष्ट्रामध्ये 2% रिझल्ट लागतो, 2%. हे आवश्यक चांगल्या पद्धतीने ऐका मी काय सांगतोय. आणि मी नुसतं फापट पासारा मारत नाही. मी स्वतः TET पास आहे. माझं DED झालं आहे, BEd झालं आहे, MAd झालं आहे. हा काय विषय येड्याच्या पदव्या सगळ्या घेण्यात गेल्या आहे माझ्या. DED, BEd, MAd. त्याच्यानंतर 5 वर्ष मी DED आणि BEd कॉलेजला म्हणजे धनेश्वरी अध्यापक महाविद्यालय गिरवराई तांडा औरंगाबाद इथं मी अध्यापन केले 5 वर्ष. त्यानंतर 2013ला मी स्वतः पास झालो. आणि त्याच्यानंतर आजचे आरोग्यमंत्री नामदार राजेश भैया टोपे साहेबांची मत्स्योदरी शिक्षण संस्था आहे. त्यामध्ये 2014 पासून मी माध्यमिक शिक्षक म्हणून मत्स्योदरी विद्यालय जालना प्रॉपर तिथे मी माध्यमिक शिक्षक म्हणून काम करतोय. म्हणून तळमळून सांगतोय, मला तुमची खूप काळजी आहे. कारण मी आत्तापर्यंत कमीत कमी 10,000 विद्यार्थ्याला मी हे सगळं शिकवलेलं असेल. परंतु मी माझ्या विषयात चांगले मार्क पाडून देतो, पण ते इतर विषयात ते मुलं काय करतात? गफलत करतात. तरीसुद्धा औरंगाबादमध्ये जेवढे मुलं अध्यापन करतात 90% मुलं पास झालेले, 90%. म्हणून आता मला तळमळून तुम्हाला सांगायचं, मी ज्या गोष्टी सांगतो त्या तुम्ही अंमलात आणा. आणि आवर्जून हा जो काही नंबर आहे ह्या नंबरवरती तुम्ही कॉल करा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यास आमची ही इनलाईट फाउंडेशन असेल किंवा एजिवा ही जी काही वेबसाईट असेल ही तुम्हाला सतत मदत करेल. म्हणून तुमचा वेळ दवडवू नका. तुमच्या प्रत्येक प्रश्नाला, किंबहुना तुम्ही जर औरंगाबादला येऊन 2 महिने राहू शकत असाल, तुमची राहण्याची, तुमची चांगल्या मेसची, दर्जेदार शिक्षण देण्याची सोय आम्ही करू. आणि मी छाती ठोकपणे सांगतो बांधवांनो, तुम्हाला यश मिळवून देणार. आणि जर तुम्हाला हे अपयश आलं तर तुम्ही भरलेली फी हा विजय सुराशे पै न पै पूर्ण करणार. कारण तुम्ही शिक्षक आहे. मला माहिती आहे की तुमच्यामध्ये काय गुण आहे, तुमच्यात कोणत्या कमी आहे, तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करावा लागेल. हा जो मोबाईल आहे का, हा जर बंद ठेवला ना 2 महिने, आणि जर बेस्ट अभ्यासिकेत कोंडून ठेवलं आणि दिलेला अभ्यास व्यवस्थित 2-3 तास मार्गदर्शन आणि उरलेले 8 तास अभ्यास, अरे 1 महिना लय झाला रे. किती मार्क पाडायला? 83 आणि 90 मार्क पाडायला. कॅटेगरीच्या मुलाला 83 आणि ओपनच्या मुलाला 90. काय लागतं त्याला? अरे मास्तर आहे ना आपण. पण ते काय होतं भानगड, तिकडं शाहरुख खानचं ताप आली, ऐश्वर्या रायचं दुखा लागलं, यांची काळजी आपल्याला असती. राजकारणात तिकडं पवारसाहेब खूप आता वयस्कर झाले तरी लढताय. तिकडं राज ठाकरेचं एवढं भाषण करायला लागला तरी त्याला अपयश यायला लागलं. या सगळ्या कुटाणा तो मास्तरला असतो, सगळे कुटाणा. आणि मग हे कुटाणा 1 महिना जर बाजूला ठेवला ना, यश नक्कीच येणार. मग जसं मराठीत अभ्यास केला आहे तसाच आपल्याला इंग्रजीत करायचं आहे. काय करायचं मराठी इंग्रजीत? गद्य वाचन चांगलं करायचं आहे, चांगले पॅसेज वाचायचे, दररोज त्याचा सराव करायचा आहे. पद्य चांगलं वाचायचं आहे, ते आकलन करून घ्यायचं, त्याचा सराव करायचा आहे. आणि व्याकरण म्हणजे गद्य पद्य व्याकरण TET परीक्षेत असतं. हे डायरेक्ट राज्यसेवा आणि UPSCमध्येच आहे, राहील लक्षामध्ये. आणि अशा पद्धतीनं अभ्यास केला तर इकडं 30 पैकी मानसशास्त्रात 25 पडणारे, इकडं मराठीमध्ये सुद्धा 25 पडणारे, आणि बांधवांनो इंग्रजीमध्ये सुद्धा 25. हो, लय झाले तर 2-3 शब्द बिब्द चुकतील तुमचे, काय विषयच नाही. मराठीत 25, इंग्रजीमध्ये सुद्धा 25. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय आला तो म्हणजे गणित. गुरुजी म्हणा आमचं 10वी-12वीला गणित कच्चं होतं, म्हणून आम्ही आवर्जून आर्ट घेतलं. आणि आर्ट घेतल्यानंतर आम्हाला वाटलं याची ना आमची काही परत ओळख होणार नाही, यो काही भेटणार नाही पुढं. परंतु नेमकं परत कुठलीही स्पर्धा परीक्षेला यश मिळवायचं असेल तर त्यामध्ये जर तो तुम्हाला कलाटणी देणारा, तुम्हाला यश देणारा आणि तुम्हाला अपयशी करणारा जर कोणता विषय असेल तो म्हणजे तुमचा गणित. बांधवांनो, या गणित विषयसुद्धा आपल्याला काही इतकं हाय लेवलचं गणित नाही आहे. मी सांगतो बरं का, मी एक सामान्य सांगतो. उदाहरणार्थ मीच घ्या, माझं गणित खूप कच्चं, परंतु माझं मराठी, इंग्रजी आणि बालमानसशास्त्र पक्क आहे ना. ऑलरेडीच मी इथं 25 3 विषयाचं 75 मार्क मला पडलेले. मला जास्त नको. आणि मी जर लय गणित जर मी सांगतो बरं का, एक हुशार मुलांसाठी नाही सांगत, पण जो एकदम दरवेळेस अपयशी झालेला आहे, म्हणजे मी सांगतो की जवळपास आज प्रत्येक पहिला पेपर हा 5 लाख विद्यार्थी देतात, 5 लाख. आणि 5 लाखातून फक्त 2%च पास झाले ना आजपर्यंत. म्हणजे 2013 ते 2020
19ला शेवटची परीक्षा झाली ती. ह्या एवढ्या परीक्षेत 6-7 पेपरमध्ये आत्तापर्यंत फक्त 84,000 मुलंच पास झालेले आहे. किती हजार? 84,000. मग बाकीचे दरवर्षी देत नव्हते का? 3दा-4दा देऊन का अपयश आले? म्हणून मी सांगतो अगोदर की तुम्ही फुगीरपणा करू नका. ज्या विषयात माणसाला मार्क कमी पडतात ना, तर इतर विषयात मार्क जास्त पडण्याचा प्रयत्न करायचा. 90 पाडायचे आहे ना काही करून आपल्याला 150 पैकी. मग चला थोडंसं आमच्या सर्वसामान्य शिक्षकासाठी, कारण ज्याचं आर्ट होतं, ज्याला गणित कच्चं होतं, मला माहिती आहे, मी माझ्याहून ओळखतो. मी 12 भानगडी केलेल्या नव्हत्या. मी माझे जे विषय पक्के त्यात पक्क केलं तर ज्यात थोडं दुर्लक्ष केलं तर साधारणतः 30 गणितापैकी 20 मार्क हे तुमचे अंकगणिताला आणि बीजगणिताला आहे आणि 10 मार्क हे तुमचे भूमितीला आहे. तुम्ही ह्या दोन्ही विषयाचा जर अभ्यास चांगल्या पद्धतीने जर केला, भूमिती, बीजगणित आणि अंकगणित, तर बांधवांना मी तुम्हाला सांगतो इथं 30 पैकी ढतल्या ढला 15 मार्क पडू शकते. किती मार्क पडू शकते? 15. बाकीचं सोडून द्या, 15च गणित सोडायचे जे सोपे येईल ते. आणि जे अति हुशार आहे, सातत्याने गणिताचा अभ्यास करतात, त्यांची BEdला DEdला मेथडसुद्धा कोणती होती? गणिताची होती. अशा विद्यार्थ्याला इथं 25 मार्कसुद्धा सहज पडू शकतात. पण मी साधारण विद्यार्थ्याला सांगतो 15 पुष्कळ झाले. 15 त्याच्यानंतर अति महत्त्वाचा आणि जो फुगीरपणामध्ये ज्याचं वाटोळं झालेलं आहे, कारण सोपं येणं नाही, अवघड येणं नाही, मग कसं यश मिळेल? मग अशा विद्यार्थ्यांसाठी सांगतो परिसर अभ्यास म्हणजे नेमकं काय. बहुतांश विद्यार्थी काय करते माहिती का, की लगे एखादा तात्याचा ठोकळा घे, याच्या इतिहासाचं पुस्तक घे, एखादं भूगोलचं पुस्तक घे आणि अभ्यास चालला. अरे नाही, तुम्ही शिक्षक हे. परिसर अभ्यास म्हणजे इयत्ता 1ली ते 7वी या विषयांचा अभ्यास. मग याच्यामध्ये काय येणार? पहिला असतो इतिहास, भाग 1 आणि भूगोल. मग भाग 2 मध्ये असतो विज्ञान, बरं का. परिसर अभ्यास 1 आणि परिसर अभ्यास 2 असे पाठ्यपुस्तक आहे. त्याच्यानंतर दुसरा विषय आपण पहिल्याच भागामध्ये भूगोल येतो, बरं का. म्हणजे इथं हा 30 मार्काला आहे आणि इथं सुद्धा 30 मार्काला आहे. आणि आपल्या पहिल्या पेपरला किती मार्क आहे? परिसर अभ्यास 4ही विषय मिळून. म्हणजे दुसरा आहे त्याच्यामध्ये नागरिकशास्त्र म्हणू आपण त्याला. काय म्हणू? नागरिकशास्त्र. MPSCची मुलं त्याला राज्यशास्त्र वगैरे म्हणतात, ठीक आहे. त्यानंतर चौथा जो विषय याच्यामध्ये येतो आहे विज्ञान. काय आहे? विज्ञान. राहील लक्षामध्ये. मग साधारणतः बघितलं आपण त्याच्यामध्ये 10 मार्क हे इतिहासाला आहे, 10 मार्क हे तुमचे काय आहे? भूगोलाला आहे. आणि दोन्ही मिळूनचे जर आपण मार्क बघितले तर 10 मार्क कशाला येतात? तुमच्या नागरिकशास्त्र आणि विज्ञानला येतात. मग बांधवांनो 10-10 पैकी आपण जर बघितलं हे, तर हे 30 मार्काला आहे. मग सर्वात कमी मार्क जर कुणाला कोणत्या विषयात पडत असतील ना, तर ह्या परिसर अभ्यासमध्ये पडतात. कारण होतं काय की खूप मोठा सिलेबस आहे, खूप मोठा. मग आता परिसर अभ्यासमध्ये असतं काय? ह्या आपण जर बघितलं 3री ते तुम्ही जर बघितलं इयत्ता 3री ते उदाहरणार्थ आपण 8वी पकडू. 3री ते 8वीमध्ये जर आपण बघितलं, कारण 5वी-6वीला परिसर अभ्यास आहे आणि नंतर 7वी-8वीला स्वतंत्र विषय होतात. जर आपण बघितलं 3री ते 8वीचा सिलेबस, तर याच्यामध्ये इतिहासामध्ये जर बघितलं ना बांधवांना आपण, तर सर्वात प्रथम प्राचीन इतिहास आहे. प्राचीन नंतर मध्ययुगीन इतिहास आहे. मध्ययुगीन इतिहास नंतर आधुनिक इतिहास आहे. आणि आमचे मास्तर की जे स्वतः शिक्षक आहे ते काय करते, त्याच्या परीक्षेला डायरेक्ट फक्त आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्रातल्या बऱ्याच अशा अकॅडमी आहे किंवा पुस्तकं आहे, डायरेक्ट लगे तुमचं काय माहिती का, लगेच 1857चा उठाव तिथून अभ्यास करता तुम्ही. आणि तुम्हाला परीक्षेत विचारलं जात आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये खालीलपैकी कोण व्यक्ती होते? ते नाहीच ना तुमच्या त्या आत्ताच्या बऱ्याचशा पुस्तकात. मग ते तुम्ही तुमचे पाठ्यपुस्तकं वापरा ना, ज्याच्यातून तुम्हाला शिकवायचं आहे उद्या मुलांना. आणि ही जी शिक्षक पात्रता परीक्षा आहे यांचे पुस्तकं आहे ते शालेय स्टेट बोर्ड म्हणतो आपण त्याला. मग त्या जर पुस्तकाचा प्राचीन मध्ययुगीन आधुनिक जर अभ्यास केला 3री ते 8वी, मी पैन देऊन सांगतो, पैन 3री ते 8वी हे जर इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि विज्ञान जर तुम्ही वाचलं ना बांधवांनो, ह्या पुस्तकाच्या बाहेर तुमचे हे पहिल्या परिसर अभ्यासाचे 30 मार्क नाही आहे.
पण मार्केटमध्ये बघितलं तर कोणत्या पुस्तकाचे सांगा मला इतिहास की प्राचीन सगळं दिलंय. प्राचीन म्हणजे लगेच तुम्हाला सुरू गौतम बुद्धापासून सुरू करणं आहे. बौद्ध धर्म असेल, तुमचा जैन धर्म असेल, हिंदू धर्म असेल, शीख धर्म असेल, या सगळ्यांचा अभ्यास आहे. परंतु प्राचीनमध्ये जर गेलो तर सगळे राजे पार तुम्हाला आर्य कालखंडापासून मौर्य कालखंडापासून अभ्यास करायचा आहे. हा एक 10 मार्काला पण ते करावं लागेल. इतिहास 10 मार्क पकडे तर प्राचीनला 2-3 मार्क, मध्ययुगीनला 2-3 मार्क आणि आधुनिकला 2-3 मार्क असा अभ्यास येतो. खूप खूप सगळ्यात मोठा विषय हा आहे. म्हणून याचा जर प्लॅनिंगने चांगला अभ्यास केला, याला चांगला वेळ दिला, कारण वाचून होऊ शकतं. आणि आपल्या या इनलाइट फाउंडेशन आणि AGY या संस्थेमध्ये जे स्वतः संचालक आहे श्रीहरी पांडव सर, 4-5 परीक्षेमध्ये UPSCमध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि हा जो इतिहासाचा आणि परिसर अभ्यासाचा जो काही सिलेबस आहे ना बांधवून, हा UPSCचा आहे. UPSCलाच प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक असतं. डायरेक्ट UPSCहून डायरेक्ट TET परीक्षेला आलेलं आहे. अशी PSI STI आणि तुमची राज्यसेवेला नाही, हे प्राचीन आणि मध्ययुगीन. आणि भूगोलचा सुद्धा बघितलं तसंच आहे. तुम्हाला जगाचा भूगोल असतो, तुम्हाला त्या ठिकाणी भारताचा भूगोल आहे, त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल आहे, आणि तुम्हाला तुमच्या त्या स्थानिक राज्य म्हणजे जिल्ह्याचा सुद्धा भूगोल आहे. जिल्ह्याचा 4ही भूगोल इथं 4ही आहे का असं तुम्हाला MPSCमध्ये एवढं हे जगाचा भारताचा एवढा आपल्याला जास्त करून महाराष्ट्राचाच असतो. इथं सगळं आहे सगळं. म्हणून हे इथं अपयश येतं ह्या विषयात. डायरेक्ट 10 मार्क आहे मुलांना, डायरेक्ट 10 की जे वाचून होऊ शकतं. दुसरं काहीच नाही वापरायच्यासाठी. परीक्षा शिक्षक पात्रता परीक्षा ही तुमचं महाराष्ट्र शासन म्हणजे तुमचं शिक्षण विभाग येतं. शिक्षण विभागाचे स्वतःचे पुस्तक आहे स्टेट बोर्डचे, त्याला आपण महाराष्ट्र पाठ्यपुस्तक मंडळ म्हणतो. तेच पुस्तकं वापरायचे, दुसरं वापरायचं नाही. ना विज्ञानला, ना नागरिकशास्त्राला, ना इतिहासला, ना भूगोलला. आजच तुम्ही तुमच्या गल्लीतली मुलं असतील त्यांची पुस्तकं आणा, वाचायला सुरुवात करा. तुम्हाला जर भीती वाटत असेल या परीक्षेत मी अपयश होऊ शकतो, मला मार्क कमी पडू शकतात, औरंगाबादमध्ये या. इनलाइट फाउंडेशन आणि AGY या संस्थेत श्रीहरी पांडव सरांच्या नेतृत्वाखाली अभ्यास करा. हमखास तुम्हाला 90 मार्क पडतील. 90 नाही पडले तर फी वापस. हो, फी वापस. शिक्षक आहे तुम्ही आणि मी शिक्षकाचा शिक्षक आहे. आयुष्य याच्यातच गेलं आहे माझं सगळं. DED BEd MAd याच्यातच गेलं आहे सगळं. त्यामुळे तुम्ही घाबरू नका. ही आपल्या जमेची बाजू आहे, आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. आणि मला ठाऊक आहे ज्याचं DED BEd 2013, 14, 15ला झालेलं आहे, 5-6 वर्षात त्यांनी कुठंतरी कोचिंग क्लास टाकलेला आहे, कुठल्या तरी खाजगी इंग्लिश स्कूलमध्ये तो शिकवतोय, कुठल्या तरी संस्थेमध्ये तो विनावेतन काम करतोय. अरे तुमच्यासाठी मी, कारण तुमची पैदासच आमच्यापासून झाली. मला खूप वाईट वाटतं की DED BEd कॉलेजला 5 वर्षात माझ्या कॉलेजला 200 विद्यार्थी असायचे. DEDला प्रथम वर्षाला 100, द्वितीय वर्षाला 100 आणि उर्दू माध्यमाचे 50, असे 250. हे 10 वर्षात किती आमच्याच कॉलेजचे 1000 पोर असतील. त्यामुळं ते तुम्हाला पास करायची जबाबदारी मी घेतो. तुम्ही आवर्जून ह्या नंबरशी काय करा, संपर्क करा आणि तुम्ही योग्य अभ्यास घ्या, योग्य पाठ्यपुस्तकं घ्या. जबरदस्त लायब्ररी आहेत, जबरदस्त सगळं अनुभवी शिक्षक वृंद आहे की गेले 2013 पासून ते 2000 आजपर्यंत UPSC MPSC आपली TET असेल, CTET असेल, किंबहुना औरंगाबादमध्ये सेटनेट शिकवणारी एकमेव अकॅडमी आहे ती म्हणजे इनलाइट एज्युकेशन. जर सेटनेटला शिकू शकतात तर आपले TET शिकू शकत नाही की अध्यापक शिकू शकतात. म्हणून वेळ वाया घालू नका. आणि बांधवांना आपण जर इथं बघितलं, तुम्ही जर अभ्यास असा केला तर मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जवळपास नाही म्हटलं तर किती मार्क पडू शकतात. कमी पकडू आपण, कमी किती पडू शकतात, 15. तर आता आपण जर बघितलं 5 1 5 5 2 10 5 1 15 5 24 5 5 25, 25ला 5 हातचे आले किती 2, हे 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे बांधवांनो, म्हणजे जो काही सर्वसामान्य माझ्यासारखा की ज्याचं गणित कच्चं होतं त्यांनी व्यवस्थित परीक्षाभिमुख जर अभ्यास केला ना तर कमीत कमी म्हणतो मी, कमीत कमी 105 मार्क पडतात. किती पडतात?
105 मार्क आणि 150 पैकी 105 मार्क पाडणं काहीही अवघड नाही. 1 महिना लागतो रे फक्त हे मोबाईल बंद ठेवायचा. बंद म्हणजे बंद. फक्त अभ्यासालाच काय करायचा ठेवा. 1 महिना 30 दिवस लय झाले, खूप झाले 30 दिवस. कारण आपल्या गणितात जास्त अभ्यास नाही करायचा ना. मराठी पक्का असलं तर इंग्रजी आपोआप पक्क होतं. काहीच नाही, तेच कन्सेप्ट आहे, तेच टॉपिक आहे, फक्त भाषांतर करायचं. इंग्रजी वाचता येते ना, बस फिनिश, विषय संपला. खतरनाक शिक्षक वर्ग आहे आपल्याकडं, एक से बडकर एक. अनेक संशोधन झाले, अनेक पुस्तकं झाली. ते 2010 13 महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षा माहिती नव्हतं कुणाला. अरे आज मार्केटमध्ये गेलं तर काय संशोधन करून ठेवलं आहे. आणि आमचे जे काही औरंगाबादचे जे काही सगळे लेखक आहे, अरे महाराष्ट्रात नंबर 1 आहे. तेव्हा महाराष्ट्रात नंदुरबार असेल, रायगड असेल, तिकडं धुळे असेल, तिकडं मार्गदर्शक नसेल तर या आमच्या औरंगाबादमध्ये. आम्ही तयार आहोत तुम्हाला या परीक्षेमध्ये यश संपादन करून द्याल. आणि मी स्वतः शाळेवर शिक्षक आहे. मी 1 महिना शाळेवर बेस्ट ऑनलाईन विद्यार्थ्याला, शाळा तर बंद आहे सध्या, ऑनलाईन शिकवून तुम्हाला शिकवणार आहे. तुमच्यासाठी 24 तास तुमच्यासाठी. जो तुमचा प्रश्न अडला तिथंच तुम्हाला हजर तिथं टीम हजर असणार. सर हे मला समजत नाही, कारण कोचिंग क्लास 3 तास असतो, पण एरवी 4 तास. चला 24 तासातले 4 तास गेले, खाली उरले 20 तास. अरे 20 तास आपण गप्पा जाणतो ना मेसवर. अलायचं अवघड आहे, भरतीच व्हायला नाही, आणि काय अभ्यासक्रमातले मोठा आहे, अनुष्य टी घेऊन तरी काय करणार आहे. ह्याच चर्चेमध्ये सगळं 1 महिना निघून जातो. आणि मग सगळं टार्गेट ठेवावं लागेल की आज मला हे करायचं आहे, उद्या ते करायचं आहे, 8 दिवसात हे करायचं आहे, 1 महिन्यात हे कंप्लीट झालं पाहिजे. असं जर प्लॅन केला ना, काय अवघड नाही. कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये जन्माला आलेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वराज्य केलं आहे. अरे 350-400 गड किल्ले तयार केले. ह्या जे काही मोठमोठ्या राजेशाही होत्या त्यांना हैराण केलं आहे. आपल्याला ह्या साधी पांचट परीक्षा पास होईल नाही का, त्याच महाराष्ट्रात आपण राहून सुद्धा. म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, वेळ दवडू नका. इनलाइट फाउंडेशन आणि एज्युआय या संस्थेशी संपर्क करा. ऑनलाईन आणि ऑफलाईन सर्व बॅचेस दिनांक 1 ऑगस्टपासून सुरू होत आहे, तर तुम्ही नक्कीच संपर्क करा. आपण हा सिलेबस बघितला होता पेपर क्रमांक 1 साठी, आणि ढतल्या व्यक्तीचा आपण नियोजन केलं की त्याला 150 पैकी 105 मार्क पडतात. तुम्ही जर हुशार असतात तर मी नक्कीच ठामपणे सांगतो 125 मार्क पडायला काय हरकत नाही. किती मार्क? 150 पैकी 125 मार्क. 150 पैकी 125 मार्क सहज पडू शकतात. ज्यांना माझं म्हणणं पटू शकतं, ज्यांना मी ज्या तळमळीने बोलतो ते समजू शकतं, त्यांनी अवश्य ह्या नंबरशी कॉन्टॅक्ट करा, ह्या वेबसाईटशी कॉन्टॅक्ट करा. आणि तुम्ही नक्कीच पटकन काय करा, मध्ये व्हिडिओ बघितल्या अभ्यासाला लागा. तुम्हाला घर बसल्या दर्जेदार या ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन केलं जाईल, परीक्षाभिमुख मार्गदर्शन केले जाईल. आणि जे इच्छुक आहे की मी औरंगाबादला येऊन ही तयारी करू शकतो, त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही सज्ज आहोत. मी एवढंच बोलतो आणि शेवटचं आश्वासन देतो की 150 मार्कापैकी 90 मार्क पाडणे परीक्षाभिमुख काहीच अवघड नाही. परंतु कोणतेही बसस्टँडवरची पुस्तकं घ्यायचे आणि अभ्यास करायचा आणि परत अपयश घ्यायचं आहे. अनेक आमच्या माता भगिनी अशा आहे, गृहिणी असतील, आज त्या 2000 जर 9-10ला जर त्यांचं DED झालं म्हटल्यावर आज मुलं बाळंसुद्धा असतील. ते मुलं बाळं, ती सासू, ते पतिदेव यांच्या सगळे कर्तव्य बजावून 1-2 तास जर तुम्ही याला वेळ दिला. काही ताई मला माहिती मुलांपेक्षा मुली चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये संपन्न करतात. आणि DED पद्धतीचं नादच नाही करायचा. प्रत्येक कॉलेजला पहिल्या 3 आमच्या महिला भगिनीच आलेल्या आहे. आमचे पोट्टे इकडंच दुसऱ्याच नादामध्ये राहिलेले, गाड्या फिरू परेशान. त्यामुळं आता तुम्ही गाड्या फिरू नका. आणि ताई तुम्हीसुद्धा खचून जाऊ नका की आता हे पोरं आणि देव आणि एवढे सासू सासरे याच्यातून कसा अभ्यास होईल. सासू सासऱ्याला समजून सांगा. आपल्या घराला आर्थिक बळ देण्यासाठी, आणखीन सक्षम करण्यासाठी मला अजून 1-2 महिन्याचा वेळ द्या. आणि लेकरं बाळं तुम्ही सांभाळा. तर ती लेकरं बाळं आम्ही नाही सांभाळू शकत, ती कारण इथं लई दुसरे शिक्षक लोक सांभाळायचे आहे आपल्याला. त्यामुळे ते तिथं घरी ठेवून तुम्ही या अभ्यासाला लागा. हेच संपादन करून द्यायची जबाबदारी माझी. आणि मी ठामपणे सांगतो, मी तुम्हाला संपूर्ण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र देतो. अरे 30 पैकी जर 25 मार्क नाही पडले ना,
तर महाराष्ट्रातल्या कुठल्याच ऑफलाईन आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पुढं मी तुम्हाला दिसणार नाही. ह्यात जर अपयश आलं तर खूप मोठा शब्द आहे बरं का. ह्या परीक्षेत जर 30 पैकी 25 मार्क तुम्हाला जर नाही पडले तर महाराष्ट्रातल्या कुठल्याच व्यासपीठावरती, कारण औरंगाबादमध्ये सर्वत्र मीच असतो शिकवायला, कुठंच मी तुम्हाला दिसणार नाही. किंवा तुम्ही म्हणा हे शिकवणं बंद कर, माहीत नाही ना शिकू नको, पण ते मला येत आहे ना, ते घासलेत ना त्यात 10-15 वर्ष त्याच्यातच गेले ना. स्वतः DED आहे, मला माहिती आहे ना, मला स्वतः 80% DEDला, BEdला सुद्धा 70% फर्स्ट क्लासमध्ये, MEdला सुद्धा 70-75% फर्स्ट क्लासमध्ये, TET परीक्षा पास आहे, CTET पास आहे, स्वतः पुस्तक लिहिलं आहे. आता गेले 8 वर्षापासून 2014 ते 2021 एक माध्यमिक चांगल्या स्टँडर्ड संस्थेवरती माध्यमिक शिक्षक आहे. म्हणून सांगतो की वेळ वाया घालवू नका. 40,000 पदं खूप मोठे पदं येते. आई बापांनी तुमच्यासाठी जे स्वप्न पाहिले होते की माझा मुलगा एक चांगली शिक्षक होईल, एक चांगली शिक्षिका होईल, एक चांगला शिक्षक होईल आणि तो समाजाचं एक चांगलं ज्ञान देण्याचं काम करेल, ती संधी तुम्हाला आलेली आहे. आणि खूप चांगलं क्षेत्र आहे बांधवून. आता मी ना मी खूप समाधानी. लहान चिमुकले 5वी ते 10वीची मुलं असतात, अशी मजा येते त्या मुलांना शिकवायला. स्वर्ग ही शाळा आहे 5वी ते 10वी, आणि त्या मुलांना घडवण्याचा चान्स तुम्हाला आहे. म्हणून वेळ दौडू नका, त्वरित या नंबरशी संपर्क करा, या वेबसाईटला भेट द्या आणि वेलकम इन इनलाइट एज्युकेशन. धन्यवाद.